नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे, तर पूर्ण बघा. का की दोन मला ताईच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे. तर मंगळसूत्र मी घातला असता, पण काही अडचणीमुळे मी ते गिरबी ठेवलं. असं झालं होतं बघा. तुम्हाला मी सांगते, नवऱ्याची इतकी तब्येत खराब झाली होती ना, खूप म्हणजे खूप लई. असं त्यांना ना श्वास घ्यायला येत नव्हतं नाही का असं. आणि त्यांनी खूप त्रास झाला होता. तर आमच्याकडं म्हणतानी माझ्याकडं पैसे नव्हते. नवरा कामाला जात नव्हते, 15-20 दिवस तर घरीच होते. तर त्यांची तब्येत खूप खराब झाली होती आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मी आईला मागितले होते, पण आईकडे पण नव्हते आणि बहिणीकडे पण नव्हते आणि भाऊकडे पण नव्हते पैसे. तर त्या टायमाला मग मी काय केलं, गळ्यामध्ये पोत होती माझ्या, तर मी ते पोत घाण ठेवली आणि नवऱ्याचा इलाज केला. ह्यासाठी माझ्या गळ्यामध्ये पोत तुम्हाला दिसत नसन. आणि जो आमच्याकडे पैसे येईन तो आम्ही सोडून नंतर मी घालन पोत. नकली घालायला काही नाही, नकली सूट होत नाही, फोडं फोडं येतात आणि कान वगैरे सडून जाते, म्हणून मी नकली घालत नाही. तर हे बघा, ह्या साईडला मस्त ड्रॉप आहे इथं. पण घरमालकांना काय सांगितलं होतं माहिती आहे का तुम्हाला? ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलं होतं की हे जे ड्रॉप आहेत का, हे ड्रॉप जर खराब झाले ना तर तुम्ही भरून देणार असं. पण किती आता आम्हाला 4 वर्ष झालं, ड्रॉप काहीच खराब झाले नाही. तर बघा, सेम तशाला तसेच आहे ड्रॉप. कशाचंच असं नुकसान आम्ही नाही केलं की त्याला आम्ही नीट करून देऊ शकता असं नाही का. काय कशाचंच नुकसान नाही केलं. सेम तशाला आहे ना, तसंच आहे सगळं. आणि हे म्हणताना आता ह्याच्यातला पसारा आहे ना, जसं याच्यामध्ये बघा मी काय काय ठेवलं तुम्हाला दाखवते. तर हे बघा, पहिल्या ड्रॉपमध्ये हे एवढं सामान ठेवले. हे असं म्हणताना लेकरांचं काही काही खिलोणे वगैरे, हे दवा, नवऱ्यांची दवा होती, हे पेपर 10वीचे, हे कंपास, हे टेप, हे सगळे या गोष्टी अशा ठेवल्यात बघा. इथे तुम्हाला दाखवते, हे असं ठेवलंय बघा हे सगळं. आता हे सगळं मी जाताना सगळं फेकून टाकणार. काही काही वस्तूच घेणार याच्यातल्या. आणि नंतर याच्यामध्ये हे असे थैल्यात ठेवल्यात मी. हे बघा, हे दिवाळीचं सगळं म्हणतानी कामाला पडते ना, फेकून कशाला टाकायचं. हे दिवाळीचं हे थैल्या अशा ठेवल्यात मी. हे कचऱ्याच्या थैल्या असं इथं ठेवलेलं आहे बघा. आणि इथं पण थैल्या आहे, इथं मार्केटला जायला वगैरे रशी, हे ते सगळं आम्ही म्हणतानी जसं फेकणार नाही, सांभाळून ठेवते मी. दिवाळीच्या छत्र्या वगैरे आहेत बघा इथं. हे बघा, हे असं छत्र्या वगैरे आहेत. आणि ह्या साईडला सुद्धा थैल्या वगैरेच ठेवल्यात मी सगळ्या. म्हणतानी कामाला पडतात ना थैल्या, जसं तांदळाची गोणी आहे, कशाला तरी कामाला पडते नाही का. हे बघा, रस्सी वगैरे, हे सगळं म्हणतानी जसं आपल्याला लागतं तसं मी ठेवले. ह्या साईडला पहिलं मी रेसिपी करायची ना, तर ह्या साईडला मी म्हणतानी जसं राशन आहे, जसं मॅगी, पोहा, हे सगळं असं इथं ठेवलेलं आहे बघा. हे बघा, साबणी वगैरे बघू शकता. हे सगळं आता एका डब्यामध्ये भरून ठेवणार मी खाली करताना. तर हे काहीच आम्ही नुकसान नाही केलं, ह्याचं कपाटाचं ह्याचं काहीच नुकसान नाही केलं. हे बघा, तसेच आहेत. आता पुस्तकं शाळेत घेऊन जाणार आहे मी. पुस्तकं शाळेमध्ये घेऊन जाणार आहे. पुस्तकं शाळांना म्हणताना देणार आहे पुस्तकं. आणि हे काय म्हणतात, युनिफॉर्म शाळेचा. काहीच नुकसान आम्ही केलं नाही, काहीच नाही, तसंच आहे. तर आज घरमालकांचा फोन आला होता की रूम खाली करा म्हणून 2 तारखेला, मेच्या 2 तारखेला. तर मी बोलले की भैया असं कसं, मला अजून रूम भेटलीच नाही तर मी खाली कशी करणार. हां, ते बोलले नाही म्हणले रूम खाली करा 2 तारखेपर्यंत या 5 तारखेपर्यंत असं बोलले. पण माझा ॲग्रीमेंट आहे सप्टेंबर की ऑक्टोबरपर्यंत माझा ॲग्रीमेंट आहे, मी राहू शकते तोपर्यंत. पण तरी पण त्यांनी बोलले की खाली करा, आम्हाला रूम खालीच करायची आहे. माहिती नाही की त्यांनी का मला खाली करायला लागलेत काय नाही. तुम्हाला एक सांगू का, हे जे आमच्या आजूबाजूवाले आहेत का, इथे भाडोत्री कोणीच नाही जास्त राहत, कोणीच नाही राहत. मी एकच भाडोत्री आहे इथं. हे सगळे स्वतःचे घर आहेत सगळ्यांचे. आणि मीच एकटी आहे इथं भाडोत्री. का की मला जेव्हा मी नवीन आले होते का, तेव्हा त्यांनी बोलले होते की इथे ना भाडोत्रीला जास्त दिवस टिकू देत नाहीत असं बोलले होते.
तर हे लोक मी जेव्हा नवीन नवीन आले होते तर माझ्या बाजूची एक रूम आहे, ती काकू इतकी भांडती ना, खूप भांडती खूप. नवीन नवीन आले होते का, तेव्हा बाजूला बाथरूम आहे ना, आणि बाहेर बाथरूम आहे. तर ती ना म्हणजे त्यांचं माझं घर आहे इथं, त्यांच्या बाजूला आहे घर, संडास बाथरूम. म्हणजे हे रस्ता असंच आहे, डायरेक्ट असं जाते असं. तर तिने ना खूप भांडले होते एका समोरच्या, म्हणजे स्वतःचंच घर आहे तिचं. त्या बाईला भांडले होते, तिचे 2 लेकर आहेत पाण्यासाठी. आणि असे दिवे एवढे घाबरले होते ना, तिचा आवाज ऐकून लय घाबरले होते, बाथरूमला जात नव्हते. मला म्हणायचे की मम्मी तू बाहेर थांब, असं असे करायचे. तर एकदा तिचं माझं खूप भांडण झालं होतं. काय म्हणून झालं होतं भांडण तुम्हाला सांगू का. 2 बाथरूम आहेत, 4 त्या रूम, 4 एका बाथरूमचे आणि 4 एका बाथरूमचे असे. तर मग एका बाथरूममध्ये कोणतरी गेलं होतं, आशिष तिच्या बाथरूममध्ये गेला होता. तर मग आल्याच्या बाद खूप भांडली होती. आशिष ना 2-3 दिवस बिमार पडला होता तिचा आवाज ऐकून. मग मी अक्काला, बहिणीला, त्यांना सगळ्याला बोलून आणलं. आणि नंतर भाभीला पण सांगितलं की भाभी ये बहुत झगड़ा करती है, मैं रूम खडे कर रही हूँ, मेरे बच्चे तरी माझा आशिष बिमार पडले. मी त्यांना असं सांगितलं, असं पहिल्याच दिवशी बरं का, त्यांनी पहिल्याच वर्षाला असं. तर भाभी बोलली होती की टेन्शन नको घेऊ सीमा, कुछ ज़्यादा करेगी ना तो पोलीस कंप्लेंट कर दे उस पे, असं बोलले होते. तर इथं भाडोतीला पण टिकू देत नाहीत ह्या बिल्डिंगमध्ये. तरी पण मी तर 4 वर्षे काढले, का की मला कुणाशीच काही घेण देण नाही. मी माझ्या घरात राहते, 24 तास दरवाजा बंद राहते, मला कुणाशीच घेण देण नाही, काहीच नाही. फक्त मी माझ्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मी माझं व्हिडिओ वगैरे करते, रेसिपी टाकते, ब्लॉगिंग टाकते, रील बनवते आणि लेकरांचं शिक्षण. फक्त लेकराला शाळा सोडताना घरी दरवाजा उघडता आणि घरी येताना दरवाजा उघडता, बस. बाकी काही प्रश्न राहिला नाही त्यांच्याशी बोलण्याचा, हे करायचा. आत्तापर्यंत त्यांचं नावसुद्धा मला माहिती नाही आणि त्यांना माझं नाव माहिती नाही आत्तापर्यंत, इतके वर्ष झाला. तर यासाठी सुद्धा मला ह्या रूमला म्हणजे पहिलंच खाली करवट लागली. पण कसं, एकदा घरामध्ये सामान टाकल्याच्या बाद नंतर 4था माळा सामान परत खाली करा, परत हे करा, हे खूप भानगड असते. म्हणून मी कसं एक रूम घेतली ना, त्या रूममध्ये मी 6, 7, 8 वर्ष असं राहायचं प्रयत्न करते मी जास्तीत जास्त. मला एकदा रूम घेतली ना, खाली करायची इच्छा होतच नाही असं. तर हे असं आहे बघा, या बिल्डिंगमध्ये खूप अवघड आहे बघा. आणि घरमालकाला पण बोलले, मला रूम भेटल्याशिवाय तर मी खाली करणार नाही. तर ते बोलले नाही, करावंच लागून तुम्हाला रूम खाली. आता काय करावं काही समजा नाही गेलं मला. इथे एक बिल्डिंगचं काम व्हायला, ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, ही बिल्डिंग म्हणतानी इथे हे सगळं बाहेरचं काम होणार आहे, आतलं नाही. आतलं म्हणतानी तसंच राहणार, सगळे आहेत त्या घरामध्ये, फक्त बाहेरचं काम करून घेणार. का की खूप वर्षाच्या बिल्डिंग आहेत ह्या सगळ्या खूप वर्षाच्या बिल्डिंग आहेत. फक्त ह्याला बाहेरून, जसं बघा ती गुलाबी बिल्डिंग दिसली का, फक्त बाहेरून चांगलं केलं, गिलावा वगैरे केले, का की खूप अशा रेषा वगैरे पडल्या होत्या. म्हणून ही पण बिल्डिंग तशीच करून घ्यायले. इथं पण विचारते रूम आहे का, पण मी त्या दिवशी विचारलं होतं तर नाही बोलले इथं रूम. म्हणून ह्या बिल्डिंगला आता नीट करायला लागले. तर ते ह्याला लागणार 5-6 महिने तर ह्या बिल्डिंगला लागणार असं. घरामध्ये धुळडा पण खूप यायला लागलाय. हे बघा, धुळडा पाडायला लागले, तुम्ही सांगा. तर मी त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा विचारली होती रूम, पण नाही बोलले त्यांनी असं. आणि इकडचे जे ह्या एरियामध्ये मी राहते का, ह्या एरियामध्ये सुद्धा नाही रूम आहे. तर 15,000 14,000 असं भाडं आहे. आणि मी आकाच्या इकडं पण गेले होते, माझ्या बहिणीच्या इकडं. तर तिथे गेले होते, 5,000 रुपये भाडं होतं. आणि एकच पलंग टाकल्याच्या बाद 2च माणसं खाली जेवू शकतात, एवढीच रूम होती. बाकी भिदाडीला वगैरे सामान ठेवायला काहीच नव्हतं. आणि काय 15,000 काय डिपॉझिट होतं आणि 5,000 रुपये भाडं होतं. आणि तिथलची रूम मी करणार होते, पण तिथं लाईट गेली होती म्हणून नाही केले. कधी भेटत मला रूम, काहीच समज नाही गेले. घरमालकानं बोलले की 2 तारखेला खाली करा रूम. टेन्शन आलं मला आता खूप, काय करू काय समज नाही गेले. तुमच्याकडे जर असेल तर खरंच सांगा नाही रूम म्हणता. आणि स्टेशनच्या जवळपास पाहिजे. काय करू, डोकं चालना गेले माझं काहीच. गॉड, काय करायचं मला काहीच समज नाही गेले. का की
कसं असतं माहिती आहे काय, नवरे आहे ना पोरांचे पप्पा, त्यांनी लालबागला कामाला आहेत आणि त्याला ठाण्यालाच यायला 1.5 तास लागते ठाण्याला यायला. जर मी आउटसाईडला जर घेतले तर त्यांना किती उशीर होईल यायला. आणि पावसाळा सुरू झाल्याच्या बाद तुम्हाला माहिती आहे मुंबई किती लवकर भरती पाण्याने, ट्रेनी बंद होतात. तर हे विचार करावा लागला आहे मला की आउटसाईडला मी घेऊ तरी कसं घेऊ रूम. काय सांगा बापरे, डोक्याला लेट ताण झालाय. मी काय सांगू, मला मला खरं भाकर सुद्धा गोड लागणं गेली मला. काय सांगू तुम्हाला, भाकर सुद्धा गोड लागणं गेली. आईचा कॉल आला होता, लय रडत होती आई, इतकी रडत होती ना काय सांगू तुम्हाला. कसं होईल म्हणून लागली माझ्या लेकीचं, कसं होईल. जे नशिबात असते तेच होते म्हणलं आईला, नको रडू. माझा एकदा पसारा जर एका रूममध्ये फिक्स झाला ना तर मी खरंच 5-6 वर्ष ते रूम तर मी सोडणारच नाही. फक्त कसं नवऱ्यांना यायला जायला थोडं तकलीफ होते, त्यांची पहिलंच तब्येत खराब आहे ना. बघा ना किती नशीब खराब आहे माझं, खूप वाईट वाटतं. पण आता घरमालकाला कसं सांगू, मला रूमच भेटणार गेली तर त्यांनी 2 तारखेला खाली करा म्हणले. आता काय करावं, रात्रभर झोपली नाही मी काल, रात्रभर आई रडल्याने. खूप वाईट वाटलं मला, आई रडली तर. चला बाय, काळजी घ्या. इथंच ब्लॉग खतम करते. चला बाय.